संतोष, अय संतोष, पाय ना कसा बसला आहे. पाय ना म्हणलं काय विचार करू राहिला असं. काय विचार काय करू राहिला आहे. काय कामाला गिमाला जाते का नाही, का घरीच राहते नाही. अगं मुखी राह ना बिचारे, मुखी राह ना, चुपचाप राह. अरे मी कोण चुपचाप रू, मी नाही राह चुपचाप आणि फिपचाप. आता आज काही नाही, आज खबर नाही त्याची. आज रिपोर्ट द्यायला जातो म्हणजे जातोच मी. हो अगं मुखी राह ना, चुपचाप राह ना, ऐकू जाईन ना द्यायला, चुपचाप राह. नाही ना मग गेलं तर मी का भितो का कोणाच्या बापाले. मी नाही भेट कोणाच्या बापाले. मग पाहता कशी काढते त्याची. थांब आता पाय तू. चहा प्यायचा मला चहा. या घरात आणते का नाही कोणी चहा. चहा पाचते का नाही पाहुण्या माणसाला कोणी. मी झाली घरी बुंडीला कशी गोळ्या सरल्या वाटत राजायच्या. काय होय म्हणलं. काय होय का काय सुरू आहे बळबळ. शिवाय 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 देऊ राहिले का म्हणजे तुम्ही. शिवाय देऊ राहिले का तुम्ही. सासूला शिवाय देऊ राहिले का तुम्ही. उर बाबा खसकेला वाटतं बाबा इथं. काही खरं नाही बाबा. आता दिसू राहिलं माझ्या. पाय रे संतोष. पाय शिवाय देऊ राहिला मला. पाय मनातला मला शिवाय देऊ राहिला. हे बोलू राहिला बळबळ करू राहिला काहीतरी. पाय सोबते काय सोबते का तुले. काय अरे बापा मामी कोणा शिवाय दिला तुम्हाला. कोणा शिवाय दिले. मी नाही शिवाय दिले आणि कोणाले फोन आले. मग मी काय देऊ. काय बळबळ केली तुला. बळबळ काय केली सांग मला फटकन. अव मा गाणं म्हणत असतील ना ते. एखादं गाणं मग गाणं म्हणत असतील ते. हो 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 गाणं गाणं गाणंच म्हणत जाऊ मी. गाणंच म्हणत जाऊ. हो असं कोणतं गाणं. कोणतं गाणं कोणतं म्हणत जाल तू सांग पटकन. म्हणून दाखव गाणं. ए मा राहू दे ना म्हणलं राहू दे ना. मन गाणं म्हण जाल गाणं म्हण. हो ना हो म्हणतो. ओ दाजी राहू द्या दाजी. ओ दाजी राहू द्या. त्याचं नको ऐकू. म्हणा तुम्ही गाणं म्हणा. गाणं म्हणा चला. हे रूपाची घाण दिसते डॉन. लाखात घाण नजरेचा बाण. ती रुकमान मारी ती चक्रा चक्रा नखरा चक्रा नखरा चक्रा नखरा. कांताबाई टिंडिनी टिंडिन कांताबाई टिंडिनी टिंडिन कांताबाई ये कांताबाई टिंडिनी टिंडिनी कांताबाई टिंडिनी टिंडिन कांताबाई. अरे बाप रे बाप. काय म्हणून राहिला तू. म्हणू काय राहिला मला. मी रूपाची घाण आहो का मी. डॉन हो का. लाखात घाण आहो मी. थांब. आता तर तुझ्या नावाचा रिपोर्ट देतो. काय म्हणून राहिला मला तू. माझ्या नावानं गाणं काढलं तू. आता तू मेलास रे तू. अरे जवळ म्हणायच्या लायकीचं नाही का तू. सासूला काय म्हणून राहिला. अक्कलचा कांदा नाही तुला हरामखोरा. आता तू मेलास रे. तुझ्या नावानं रिपोर्ट देतो मी. तुला जेलात सोडवतो मी. हो आता मेला तू. आता तुला मी फाशीची शिक्षा द्यायला होतो. आता तू सासूला काय म्हणून राहिला तू. अक्कल आहे तुला. अक्कल आहे का तुला काही. थांब. मा गाणं म्हणलं ते ना. गाणं होईन ते. तुला थोडी म्हणलं गाणं होई ते. मग अरे मम्मी गाणं होईन ते. गाणं म्हणलं मी. तुम्हीच तर म्हणा गाणं म्हणा म्हणून. गाणं होई ते. हो असं गाणं होय नाही. आता तू गाणं होय असं गाणं असतं का. अजून तर नाही ऐकलं मी कुठे. अरे मामी नवीन निघालं आता 2 दिवसाच्या आधी निघालं ते. हो हे पाय बाबू. मला मामी की मी काही म्हणायचं नाही म्हणलं. आता सांगून ठेवून देऊ राहिली. अय मा इकडे बरं बस इकडे. तू थांब रे. संतेला का कायच्याच कामा नाहीस तू. माझ्या संग भांडू राहिला आहे. तुला अक्कल आहे. बोललं काहीतरी तू. कायच्यासाठी आला खायला आला का. फक्त नुसतं येते तू. का तमाशा पाहायला आला आमचा. हरामखोरा बोलत नाही काय नाही. किती वार करतो मी चहा मागू राहिली. मला चहा भेटते का. चहा द्याल तर रे कुणी अजून पण. मग हो ना तेच प्रॉब्लेम आहे. काय तेच प्रॉब्लेम आहे म्हणून राहिला. ऐकून राहिला. चहा अन्न पटकन चहा. अरे बाबा मला काय म्हणून राहिलं. मग तुमच्या पुरील म्हणा ना. मला काय म्हणून राहिले चहा दे म्हणून. तुमच्या पुरील म्हणा. तुला कोण म्हणून राहिलं बाय. तुला कोण म्हणून राहिलं. अरे माकडे पाहू राहिले ना तुम्ही. माकडे पाहू राहिले म्हणून राहिलो. मग माकडे काय पाहता. मग तिच्यापाशी जाऊन म्हणा ना. मग ओ दाजी तिकडे थंड घ्या तिकडे. मी आहे चुपचाप राहा. मग तुझ्याकडे भाऊ. म्हणजे का तू एवढा देखणार का. तुझ्याकडे भाऊला का पूर्ण कसं केलं बोलून बापा. मग चालल्या मोठ्या. मग तुम्हीच कुठे एवढ्या मोठ्या देखण्या. मला म्हणून राहिल्या. मग सुद्धा मग काय बाबू तुला माहित नाही. कांताबाईचा जलवा. गल्लीतून जर गेले ना तर म्हातारे बुढे असे टक लावून पाहिजेत म्हणलं माकडे. मग मी आहेत ती बुडीले का हरामखोर बुडे. कोणते वाईट कोण पाहिजे याच्याकडे काय मालूम. आमच्या काळातली तवाची मी लेडी डॉन होती म्हणलं. लेडी डॉन. आता पण मला टरकतात म्हणलं बाबू. बुडे म्हातारे माणसं येते माया वयातले. बाबू लय डेंजर माणसं म्हणलं. नांदी नको लागू म्हणलं. तुला आता सांगून ठेवून देऊ राहिली. अरे बाबा मी काय एवढा म्याळ हाव का म्हणलं. एवढा हुकेल हाव का मी. गेलेली केस हाव का म्हणलं मी. म्हाताऱ्या बुड्याच्या नांदी लागू. हुड पाहायचं नाही तुमच्याकडे. त्याला हुंगत नाही तुम्हाला. त्याला व्हा घराच्या बाहेर आमच्या. निघा लवकर चला. बापा पायरी संतोष. पाय म्हणलं आपल्याला घराच्या बाहेर हकलून राहिला. पाहुण्याला घराच्या बाहेर हकलून राहिला. आपला हक्क नाही काय घर. पुरीचं घर नाही. पण आपल्याला घराच्या बाहेर हकलून राहिला. आपण जाऊ नये घरातून. जाऊ नये. हो याची सादरी काढूच आपण. हो
मग बरोबर आहे ना ते त्याचं घर होय ना ते त्याचं घर होय ना म्हणलं हकाली नाही तर काय करीन असे तमाशा केल्यावर मग तमाशा कोण करू राहिलं ते करू राहिला मी करू राहिलो बाहेर पहिले फुटक्या वानाच्या कोणाला म्हणून राहिला तू बापा बापा का होई कल्ला बाहेर आवाज येऊ राहिला म्हणलं तुमचा का होई दांगडो घरातनी बापा बापा म्हणजे आम्ही दांगडो करू राहिलो घरातनी का दांगडो करू राहिलो का आम्ही घरातनी बाबा चांगलं तो नवऱ्याला भांडू राहिला म्हणजे आपण भांडलो नाही रे बा आपण मुकाट्यानंच होतो हे कांतीच भांडू राहिली मले हो अरे बाप रे बाप कांती म्हणता का मला तू मला कांती म्हणून राहिला तू सासू हो ना मी मला कांती म्हणता का अरे बरं मलाच लागल ना मग काय म्हणलं तुम्ही मला मामी म्हणायचं नाही सासू म्हणायचं नाही मग कांती मग नावानं हाक मार लागल ना मग पाय रे संत्या पाय ना काय म्हणून राहिला ते नावानं हाक मारून राहिला ते बोललं काहीतरी मुक हसलं का नालाय का आता काय बोलू बाबा काय समजून नाही रे दिमागच काम नको राहिला काय सांगू बाबा हो तू तर बोल यमुने बोल ना काहीतरी मग कांती म्हणून राहिला ना मला तो नवरा ते नावानं हाक मारून राहिला ना ते मग तूच तर मलाच वाटते तूच तर म्हणा मामी म्हणू नका सासू म्हणू नका मग कोण्या नावानं हाक मारतीन ते बरोबर आहे त्याचं मग बरोबर आहे का बरोबर आहे तर बरोबर आहे मग बरं मग मला सांग आता कुठे गेलती तू कुठे गेलती तू मला चहा प्यात होता गेलती कुठे तू सांग मी साखर आणायला गेलती हो साखर झालं ना घरचा मग साखर आणायला गेलती हो दुकानात मी आणला का मग तो हाती तर काहीच नाही दिसून राहिलं कुठे आहे साखर कुठे आहे ठेव चहा ठेव लवकर तलप लागली मला ठेव बाई ठेव म्हणलं बा चहा ठेव पटकन हो बुडी भांडणं करू राहिली तलप लागली बुडी चहाची हो कुठून ठेव चहा साखरच नाही दुकानात मी हो काय साखर नाही दुकानात नाही कोणतं दुकान माहिती कोणतं दुकान आहे दुकान साखर नाही म्हणते दाखव बरं मला काढतोच त्या दुकानदाराची कुठे आहे दुकान कुठे चल दाखव मला माय बीन आता सरपंच सांग भांडणं करते कर बा माय बीन तर द्या हकलून गावाच्या बाहेर राहू दे ना आई राहू दे ना म्हणलं काय लय उगा ते आमच्या गावाचे सरपंच आहेत त्याचे दुकान आहे ते मग तर पहिले दाखव काढतो त्या सरपंचाची असेच लोक आहेत का म्हणते तुमच्या गावात भरेल चल दाखव बरं मला कुठे आहे दुकान ते चल भटकन अय मा राहू दे ना म्हणलं काय घरावर कुठे घेऊन राहिली तू द्या तुला गावाच्या बाहेर हकलून ते सांगायला भांडणं करून राहिली म्हणलं राहायला मुश्किल होई नाही ती कसे 2-4 रोज तर आहे मोकळ्या सुखानं काय दुखात गमवू राहिली मग आता मग बिना चहा पिल्याची राहू का मी यमुना आता हे कोण हे तमाशे पाहिले आले असं आमच्या घरी आता मग बोला ना बाई म्हणलं बोला ना काय म्हणत होत्या म्हणलं काय म्हणता तू आई आले म्हणतात ना ते मला हे सांगत पाहिजे हो गुणन त्याची सासू आली म्हणत तर मग चला म्हणलं मग चहा प्यायला आली मी बोलवाले अय बाई कोण होय तू त्याची सासू नको म्हणलं मी त्याची सासू नको मी काही नको म्हणू काय झालं काय म्हणते सासू नाही म्हणते काय नाही तिकडे लक्ष नको जाऊ तिकडे मेबडी खस केलाय भांडण झाले चुपचाप राहतो हो बरोबर चला ना मग चहा प्यायला म्हणलं घरी चला मस्त पैकी दुधाचा चहा आहे मस्त पोहे घे करतो नाही चला मग तुझ्या घरी आहे का साखर आहे का 3 किलो साखर आहे बरं मग चल हो चहाची तलप लागली मला पिऊ दे हो दिमाग तरी शांत होईल नाहीतर या घरात म्हणलं मा दिमाग असा किडे पडले दिमागात नाही हो निरा म्याळ काम झालं पायटपासून हो चहा नाही चहा मागू राहिली मग चला मग घरी चला चहा प्या हो चला हो माय चल अरे दादा तू नाही गेला तू गेला नाही म्हणलं बाबा मी आहे का तू तिच्या संग मी जात नाही बाबा कुठे इकडेच तर कसं काय काही समजून नाही राहिलं मला का राजा संतोष ने ना राजा दिली एखादी दवाखान्यात नी काय राजा दवाखान्यात नी बापा डॉक्टरला मॅळ करायची होय त्या राजा मग डॉक्टरच्या गोळ्या सर्वायची होय ते हो लय डेंजर बुडी आहे माई हो असे सोपते काय भांडणं हे करणे तमाशा आहे उगा या कारणाने तुझं लग्न राहिलं मी आळा मग लग्न नाही होऊ राहिलं तुझे मग हो ना राजा काय करावं काय समजून नाही राहिलं बाबा मला हो काय या बुडीच्या ना का नी निरा मला पोरगी नाही भेटू राहिली ना काही नाही दिमागात नी काम नाही करू राहिलं माझ्या दिमाग हो म्हणून तर म्हणलं संतोष तू का नाही इथेच राय बरं आला तू हो या बुडीला जाऊ दे तिच्या घरी तू थांबतीस हो आता लग्न होईस तर या गावात तीच राहत तू हो आमच्या पशी राह मस्त इथेच कामा धंदे करत जा मस्त इथेच मस्त पोरगी पाहू लग्न करून टाकू तुझ्या हो आता बाबा काय गोष्ट करून राहिली चालते का असं चालते जवळ बापू काय म्हणते नाही मी काहीच नाही म्हणत राय तू काही गोर नाही राय हो तू चांगला आहे रे पण ती बुडी खसकेला आहे ना ती बुडीच्या ना भेव लागते मला हो बाकी काही नाही पण होईन ना माझं लग्न होईन ना म्हणलं मला माया अबे होते ना बे तुझे लग्न आता मी दुसरं लग्न करायला चाललो होतो कोणी ती पोरगी पाहायला गेलतो कोणी तिचीच बहीण आहे तिची बहीण करतं का तू सांग करतं का सांग हो मग दोघं साडू होऊन जाऊ आपण आहे का नाही काय त्याची मजा करून राहिले म्हणजे आमच्या बहिणीला का असं सोडून देता काय वाऱ्यावर हो दुसरं लग्न करता म्हणता साडू घोरू राहिलो आपण मग आमची बहीण असं सोडता का दिले नाही अरे मग ते जर माझं असंच भांडणं करत असन तर मला दुसरं लग्न करावं लागेल का नाही बा मग हो राजा ते पण आहे म्हणा हो आता खरंच करते का बापा दुसरं लग्न
माया बाई खरंच करू राहिले का दुसरं लग्न खरंच करू राहिले का माय काय होईल मग माय काय होईल चितेचं काय होईल दादा सांग ना रे सांग ना दुसरं लग्न करू नका मला ना मी भांडण नाही करत ना आता भांडणं खरंच करत नाही कशाहून गॅरंटी गॅरंटी कशाहून तू भांडणं करणार नाही म्हणून सांग अरे खरंच नाही करत ना चितेची शपथ घेऊन सांगू राहिली मी भांडणं करत नाही दुसरं लग्न करायला तिला म्हणा स्वयंपाक टाईमवर करावं लागेल म्हणा हो म्हण असं म्हण दाजी म्हणते का स्वयंपाक टाईमवर झाला पाहिजे हो हो ना बापा पायटीच करत जाईन हो पायटीच स्वयंपाक करतो मी हो तर चला मग ठीक आहे करत नाही मी दुसरं लग्न जाऊ दे मग हो बाई मजा करू राहिले होते ना दाजी मजा करू राहिले होते खरंच दुसरं लग्न करू राहिले होते का मला सबन सांगितलेले आहे ना मजा करू राहिले होते म्हणे मी हो आता या वयात कोण भेटे चित्या मोठा झाला लग्न करा तरी वाटते का म्हणलं सांगतो आता मग जा आता काही टेन्शन घेऊ नको तू जाय बरं पोहे घे कर बरं भूक लागली आम्हाला जावं लवकर जाय हो खाऊ दे आम्हाला जरासं मग बरोबर आता ठेवतो हो जातो कसं करता मग सांगा तुम्ही पहिले मा काय दिमागात ते घुसून नाही राहिलं हो माय काय म्हणणं आहे आपण गुणून त्याला गाय पुरून टाकू ना त्याला म्हणू एखाद्या गावागिवाल निघून जाय कुठे नाहीतर वावरा फावरत नाही एखाद्याला लपून राहा कोट्या फोट्यात नाही हो बुडीचं काय खरं नाही 100% रिपोर्ट द्यायला जाते म्हणजे जातेच बुडी हो अबे पोहून गेल्यावर शक येईन नाही का मग पोलीस आले मग यानंच गुन्हा केला म्हणून बा असं काही होईन तर नाही ना नाही तसं काय सांगू आपण सांगू ना खरं काय ते आपण म्हणू बा याच्या भांडणाच्या कावाच्या ते गाव सोडून गेला कुठेतरी हो कामाला असं सांगून देऊ ना आपण आहे का नाही हो राजा असंच सांगा लागला आपल्याला पण आहे का नाही मग हो असंच सांगू मग आपण हो काय आपल्या पोलिसांना रिमांडवर नाही घेतलं पाहिजे नाहीतर बस दुंगणाच्या सालपरच लांब होते आपल्या हो आपलं काही खरं नाही म्हणलं हो हट एवढं काय भ्या लागते हट का एवढा मोठा गुन्हा केला का खूनगिन केला का त्यानं मर्डर केला कोणाचाच नाही हट काही नाही होत काही टेन्शन नका घेऊ तुम्ही हो चला इकडे आहे घर या गल्लीतनी पुढे चला माया चल चहा प्यायला राहिला मला दिमाग काम नाही करू राहिला माया चल बरं चल ऐ बोल काय म्हणतो सांग काय म्हणतो बोल काय नाही चला घरी पोहे मी करतो जरासे खा जरासे चला पोहे खात नाही आपण आपल्याला ऍसिडिटी होते मी खात नाही पोहे पाहिजे चवण्या करते पाहतो नवरा चवण्या करते पोहे खात नाही ऍसिडिटी होऊन राहिली फॅसिडिटी होऊन राहिली बाहेर तिकडे नाश्ता करतील आलू बुंडा समोसे कचोरा ह्याच्यावर खातील आणि घरचे खाल्लं की ऍसिडिटी होती द्यायले मग बाहेरचं चालते हा ना येऊ दे ना घरी येऊ दे ना काढतो मी त्याची हो जा घरी कर पाहुण्याले मस्त चहा पाणी कर मस्त पोहे घे यायला तर हो म्हणलं तर जाय हो चालली चला बाय चला इजामन अबे भूतखाना खायलेच नेला घरी तू बाबा इले कायले जान घे पाच बापा तुझी बायको मॅड आहे राजा मॅड आहे बायको हो ना मॅडीले का अक्कल नाही का मा बायकोले कायले चांदी इले बिनकामी आता हे भांडणं लावते आमच्या घरी हो बुडीले अज्जत आहे ना हे मला माहिती आहे ना मग खरं नाही दिसून राहिलं बाबा आता हो आता तुमचे भांडणं होते तर हो राहिले आता त्याचे भांडणं आता तुमच्या घरी भांडणं होते हो माय बीन काय होईन तर हो बाबा आता पुढे बुडी राजाला अज्जत आहे ना हे मा बायको का नाही काम असं इली सटका वाटते मला असं धरून हाना वाटते मामाताना ऐकत नाही ना हे नालायक वाण्याची झाली का जी जाऊ दे तिकडे